नमस्कार मंडळी, माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तुम्ही मागचा व्हिडिओ बघितलाच असेल आणि मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं मी बाळकृष्णासाठी वस्त्र खरेदी करायला गेलेली होती। आपल्या जवळच्याच अहिल्यानगरच्याच शॉपमध्ये सिद्धी सुगंधालय म्हणून एक शॉप आहे। तिथे सगळं देवाचं सगळं साहित्य मिळतं। मी तिथून एवढे छान छान क्यूट असे बाळकृष्णासाठी कपडे आणलेले आणि एक मुकुट आणलेला आहे, बघू शकता। त्याच्यावर मोरपंख पण आहे आणि खूप छान आहे। तुम्ही जर अहिल्यानगरचे असाल तर नक्की त्या शॉपला विजिट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर जा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील। चला तर आज श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे आणि मी हे तुम्हाला वस्त्र दाखवत आहे। तर बघू शकताय, खूप सुंदर असे वस्त्र आहेत आणि खूप मस्त आहेत। चला तर मग आता आपण बालकृष्णाची अशी पूजा करूयात। मी फर्स्ट टाइमच करत आहे आणि जर काही चुकलं असेल तर प्लीज माफ करा आणि काही चुकलं असेल तर मला कमेंट्स करून नक्की सांगा, जेणेकरून मी त्याच्यामध्ये सुधारणा करेल। आणि बघू शकता, बाळकृष्णाला मी चांगली अंघोळ घातलेली आहे। मी दुधाने अंघोळ घालत आहे आता फर्स्ट टाइम। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। मी आता दुधाने अंघोळ घातलेली आहे। त्याच्यानंतर मी पुन्हा एकदा पाणी घातलेलं आहे, म्हणजे पाण्याने जलाभिषेक केलेला आहे, त्यांचा अंघोळ घातलेला आहे आणि अंघोळ घातलेली आहे। आणि नंतर मी दही घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। मी दही घेतलेलं आहे आणि आपल्या बालकृष्णाला माखन हे खूप आवडतं, दही दूध खूप आवडतं, तर मी आज दह्याने मस्त अशी अंघोळ घातलेली आहे, बघू शकताय। त्याच्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा बालकृष्णाला असं स्वच्छ असं अंघोळ घालायची आहे आणि तोंडामध्ये बालकृष्णाचा जप करायचा आहे आणि परत एकदा पाण्याने अंघोळ घालायची आहे स्वच्छ अशी। किती छान दिसत आहेत आपले, आणि खोटं नाही पण त्या दिवशी माझे बालकृष्ण एवढे छान दिसत होते। हा व्हिडिओ तुम्हाला जरा लेट येतोय काही कारणामुळे, पण तुम्ही माझ्या बालकृष्णाचा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, तुम्हाला दिसलच। एवढे क्यूट दिसत होते, असं वाटत होतं नजर काढावी त्यांची। मी नजरही काढली, खोटं नाही सांगत, एवढे गोड दिसत होते, नजर लागल एवढे भारी दिसत होते। देवाचं रूप हे वेगळंच, आंघोळ वगैरे घातल्यावर वेगळं। डेली तर आपण आंघोळ घालतोच देवाला, पण ज्या दिवशी त्यांचा मेन आपण म्हणतो ना, आपला बड्डे असल्यावर तर आपल्या चेहऱ्यावरती ग्लो वेगळा येतो, तसं त्यांचं पण तसंच असतं ना। त्यांचा जो दिवस असतो, ठरलेला दिवस असतो, त्या दिवशी त्यांचं एक रूप वेगळं दिसतं। गणपतीच्या वेळेस बघा, गणपती बाप्पा बसल्यावरती तुम्ही त्यांचा चेहरा बघा, एकदम मनापासून बघत जा। मी तर स्वतः, आम्ही खूप सेवा करतो, सगळेच सेवा करतात, पण आम्ही गणपती बाप्पा बसतो ना, तर आमच्या गणपती बाप्पा आल्यावरती वेगळे दिसतात आणि ज्या दिवशी जातात त्या दिवशी वेगळे दिसतात। म्हणजे एवढा प्रसन्न चेहरा,
अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी येतं, एवढे छान दिसतात. आणि तुम्ही बघू शकताय. आता आपण मेन टॉपिकवरती येऊ. माझे बाळकृष्ण एवढे छान दिसत होते त्या दिवशी. मी किती वेळेस स्तुती केली असेल त्या बाळकृष्णांची. देवाचं एक रूप वेगळंच असतं आणि अंतःकरणापासून करायचं. जे करायचं ते अंतःकरणापासून करायचं. असं नाही की वरवर करायचं. वरवर केल्यावरती कधीच देव भेटत नाही. मी रिअल सांगते, मला खूप अनुभव आलेले आहे. तुम्हाला विश्वास नाही बसायचा, पण मी रिअल सांगते, अंतःकरणापासून करा. जे करायचं ते अंतःकरणापासून करा. आणि एवढे सुंदर कृष्ण दिसत होते माझे बाळकृष्ण. असं वाटत होतं, खूप छान वाटत होतं. असा होता माझा दिवस. आणि मी अशी जन्माष्टमी साजरी केली. तुम्ही कशी केली मला पण कमेंट्स करून नक्की सांगा. आमच्या इकडे जरा दहीहंडी कमी प्रमाणात होते, त्यामुळे मी दहीहंडीला नाही गेले. ते असतात पण गावामध्ये असतात, ते इथं जवळपास नसते. आणि माझा मुलगा छोटा आहे, त्यामुळे पावसामुळे पण मला जाणं शक्य नाही. त्यामुळे मी घरातच जन्माष्टमी साजरी केली. बाळकृष्णांचे जप केला दिवसभर. तर आमचं इतर वेळेस पण आमचं कृष्णाचा जप चालू असतो, प्रत्येक देवाचं असं चालू असतं. मी संध्याकाळी नित्यनेमच असतो माझा. आणि मी जास्त काही नाही केलं, पण वस्त्र आणले ना, मला एवढे गोड दिसत होते. आणि मी त्यांच्यासाठी गोड असा शिरा वगैरे केला आणि खूपच सुंदर आणि आरती वगैरे केली. छान प्रसन्न वाटत होतं. मी प्रत्येक रिच्युअल करते, प्रत्येक सण साजरे करते, कारण की आपल्या मुलांना पण आपलं कळालं पाहिजे ना, आपण काय करतोय काय नाही. आत्ताची आपल्या पिढीला माहीत होतं, कारण की आपले आईवडील सगळे सणवार साजरे करत होते आणि ते आपल्यामध्ये उतरलेलं आहे. तसंच आपल्याला आपल्या मुलांमध्ये पण उतरवायचं आहे. ते आपण जर सण साजरे नाही केले तर आपल्या मुलांना कळणार नाही का हा कुठला सण आहे, कुठला म्हणजे काय म्हणायचं मला, कुठला सण करतोय आपण, आईवडील काय करतात. जर आपणच घरामध्ये ते पॉझिटिव्हली केलंच नाही तर मुलांना पण कळणार नाही. त्यामुळे आपण पहिले ते आत्मसात करायचं आणि आपलंच कॉपी करून मुलं करतात ना. तसंच आपण पण तेच केलेलं आहे. ते पण आपण पण आता आपल्या पिढीला पण ते शिकवायचं आहे. म्हणून आपल्याला हे करायचं आहे की आपल्या मुलांना पण दाखवायचं की आपण सण कुठले साजरे करतो, त्यामुळं काय मिळतं, काय भेटतं, त्याचा फीडबॅक काय. त्यामुळे मुलांना पण ते सोपं जातं आणि ते पण त्यांच्या पिढीला ते शिकवणार आहे. तर असा मी आरती वगैरे करून घेतली आणि खूप छान पॉझिटिव्ह फील होत होतं. आणि मला देवाची पूजा वगैरे करायला खूप छान वाटतं. आणि तुम्ही बघू शकताय. मी कृष्णाला पण, बाळकृष्णाला आरती दिली, सगळ्या देवांना आरती दिली. आणि खूप गोड असे दिसत होते. मला तर नजरच हटत नव्हती त्यांच्या चेहऱ्यावरून. एवढे गोड दिसत होते आणि खूप छान वाटलं त्या दिवशी, खूप पॉझिटिव्हली वाटलं. आणि मी नंतर मला दुसरं काही माहीत नाही, त्यामुळे मी जेवढं होईल तेवढं मी केलं. आणि मला करायचं होतं. माझी खूप इच्छा असते प्रत्येक गोष्टी नवीन नवीन करायची. देवाच्या बाबतीत तर खूप प्रचंडच असते. आणि मला अशा नवीन नवीन गोष्टी करायला आवडतात, म्हणून मी करत असते. असं नाही की त्याच्यामागे काही फायदा आहे, फायदा कुठलाच नसतो. पण मलाही मुळातच आवडतं आणि मला माझ्या मुलाला पण शिकवायचं आहे की आपण कसे सणवार साजरे करतो आहे. आणि तुम्हाला पण माझे काही नवीन काही दाखवायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता, मी गोड म्हणून एक शिरा केला देवासाठी. नेक्स्ट टाईम मी वेगळं काहीतरी करेल, कारण की मला हे फर्स्ट टाईम आहे. त्यामुळे मी जेवढं होईल तेवढं शक्य झालं तेवढं केलं मी. आणि माझं काही चुकलं असेल, काही असेल तर मला नक्की कमेंट्स करून सांगा. मला काही वाटणार नाही. आणि बघू शकता, मी एवढा छान साजूक तुपातला शिरा केला आहे. देवाला पहिले नैवेद्य दाखवला. माझ्याकडे देवासाठी फुलं नव्हती, पण काही हरकत नाही. कधी असतात कधी नसतात,
असा होता माझा जन्माष्टमीचा दिवस. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.